हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल। मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे @दीपाली रणदिवे। आणि फ्रेंड्स, आता 2 दिवसापूर्वीच मला एका व्हिडिओमध्ये एका ताईने कॉमेंट्स केली होती की ताई तुम्ही चिकनची रेसिपी दाखवा। तर मी आज खास त्या ताईंसाठी मी कशा पद्धतीने चिकन बनवते हे दाखवणार आहे। तर बघा, तर मी अशा पद्धतीने चिकन बनवते। आणि फ्रेंड्स, आता इथे मी चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। तर त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकणार आहे। हे अर्धा चमचा हळद टाकली, त्यानंतर 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकते। एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट आणि चवीपुरतं मीठ टाकायचं। त्यानंतर याला मी फोडणी देणार आहे। आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आणि हे अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। मग हे आहे का तुमच्या रेसिपीचं सिक्रेट? हां, अद्रक लसणाची पेस्ट टाकते, एवढंच की म्हणजे भरपूर लोक कांदा वगैरे चिरून टाकतात आणि मी अद्रक लसणाची पेस्ट टाकते, कांदा वगैरे टाकत नाही। आणि तर मी 1.5 चमचा तेल घेतलेलं आहे। आणि आता फक्त 1.5 चमचा मी याच्यात तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण म्हणजे अद्रक लसणाची पेस्ट, मीठ, हळद आणि चिकन हे मी यामध्ये टाकून घेणार आहे। हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं। आणि त्यानंतर हे ताट असं ठेवायचं याच्यावरती आणि यावरती थोडंसं पाणी टाकायचं। यामध्ये काहीच पाणी टाकायचं नाही, कारण याला पाणी सुटतं आपोआप। साधारण 5 मिनिटं हे शिजू द्यायचं असंच। आणि फ्रेंड्स, आता इथे बघा, ते पाणी सुटलेलं आहे चिकनला व्यवस्थित। अजून पण हे पाणी टाकायचं नाही, थोडा वेळ थांबायचं, म्हणजे 5 मिनिटं तरी पूर्ण होऊ द्यायचे। आणि तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया। त्यासाठी मी इथे हे एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे चिरून, आणि थोडंसं खोबरं घेतलंय, एवढं सुकं खोबरं घेतलंय। त्यानंतर हे 4-5 लसणाच्या पाकळ्या, टोमॅटो आणि कोथिंबीर, आणि त्यामध्ये मी हिरवी मिरची पण टाकते। हिरवी मिरची घ्यायचं लक्षात। तर 2 हिरव्या मिरच्या टाकते फक्त। आणि लहान असतील लसणाच्या पाकळ्या तर थोड्या जास्त घ्यायच्या, म्हणजे 8-10 तरी घ्यायच्या। आणि तो ऑलरेडी मी लसणाची पेस्ट टाकली आहे, त्यामुळे मी इथं लसूण कमी घेतलाय। त्यानंतर मग आता हे खोबरं वगैरे मी असं थोडंसं तेल टाकून भाजून घेणार आहे। थोडंसं, एकदम पाव चमचा मी तेल टाकलंय, जास्त तेल टाकायची गरज नाही। त्यानंतर हे खोबरं सगळं व्यवस्थित असं भाजून घेणार आहे। आणि अशा पद्धतीने मी हे खोबरं, सुकं खोबरं आहे ते मी असं भाजून घेणार आहे तव्यावरती। मला बारीकच कापावं लागेल का? हां, म्हणजे बारीक कापा, मोठं कापा, म्हणजे पण मिक्सरच्या भांड्यामध्ये ते अडकतं ना, ब्लेड वगैरे तुटू शकते मोठं कापलं तर।
त्यामुळं मग मी इथं बारीक कापून घेतलंय, नाहीतर कसंही कापू शकता, कारण त्याला वाटायचंच आहे शेवटी. आणि ह्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं लालसर होईपर्यंत. जास्ती करपावत पण नाही मी, कारण करपावलं तर ते थोडंसं कडवट चव लागते. त्यामुळे मी थोडंसं म्हणजे लालसर लालसर असं भाजून घेते. आणि आज म्हणजे जेव्हा साहेब घरी आले तेव्हा त्यांनी चिकन घेऊन आले, नाहीतर आम्ही म्हणजे 3 जणच होतो. 2 दिवस आम्ही घरी, तर आम्ही काही आणलं नव्हतं चिकन. त्यामुळे ताई थोडा उशीर झाला तुम्हाला दाखवायला रेसिपी. तर हे अशा पद्धतीने मी इथं खोबरं भाजून घेतलेलं आहे. ब्राऊन ब्राऊन. हां, जास्ती करपवायचं नाही. आणि त्यानंतर हा कांदा पण मी भाजून घेणार आहे. आणि अशा पद्धतीने मी हा कांदा भाजून घेत आहे. वैभवाला पण तो पूर्ण अंधार पडलाय बघ. तो दुकानला गेलाय, आता कधी येतो काय. फोन घेऊन गेलाय का तू? नाही. आणि आता हे पाणी जे आहे इथं बघा, इकडं इथं बघा, आता हे पाणी थोडस कमी झालंय. तर आता हे पाणी आपण यामध्ये टाकून घ्यायचं आणि पुन्हा याच्यामध्ये थोडस पाणी ठेवायचं. तर अशा पद्धतीने कांदा पण भाजून घेतलाय. आणि त्यानंतर हा कांदा मी एका ताटामध्ये असंच काढून घेते. म्हणजे हे जेवढं काही जिन्नस आहे हे सगळं मी भाजून असं परत याच ताटामध्ये ठेवते. आणि त्यानंतर हा टोमॅटो हे सुद्धा मी भाजूनच घेणार आहे. आणि काही काही लोक टोमॅटो टाकत नाहीत, पण मी टोमॅटो पण टाकते. आणि ते तीळ वगैरे मी टाकत नाही. तीळ तीळ वगैरे मी कधी टाकले नाहीत. कधी घरचे सगळे म्हणजे सासरचे पण आणि माहेरचे पण फक्त खोबरं टाकतात, तीळ वगैरे टाकत नाही. त्यामुळे मी पण कधी टाकलं नाही. आणि मिरची टाकली ना तर मग त्याला अजून जास्त चव येते. म्हणजे आपण तसं तर काळं तिखट पण टाकतो, काळं तिखट टाकतो, पण मिरची टाकली तर त्याची एक वेगळीच चव येते या भाजीला. त्यामुळे मी जास्ती मिरच्या नाही टाकत, पण 1-2 मिरच्या, अर्धा किलोच्या चिकनसाठी 1 ते 2 मिरच्या मी टाकते. आणि आता अशा पद्धतीने हा कांदा, खोबरं आणि हा टोमॅटो हे मी व्यवस्थित भाजून घेतले. अनुष्का तू पण शिक, आता बघतेस ना रेसिपी, तू पण शिक. आता तुझं 12वीचं वर्ष आहे त्यामुळे मी तुला काही सांगत नाही कामाला वगैरे, पण तुझ्या आता बघतेस तर तुझ्या पण लक्षात राहावं. मी अशा पद्धतीने करते. तर इथं आता टोमॅटो पण आपलं व्यवस्थित भाजून झालेला आहे. तर हे सगळं मी असं व्यवस्थित थंड करून घेणार आहे आणि त्यानंतर मिक्सरला वाटून घेणार आहे हे सगळं. तर जे काही जिन्नस घेतलं होतं ते इथं तुमच्या समोरच आहे. जसं हे चिकनचं पाणी जसं जसं संपत जाईल तसं थोडं थोडं पाणी टाकून हे शिजवून घ्यायचं व्यवस्थित. आणि शिजलं की नाही हे आपण स्वतः चेक करायचं हाताने. वैभवाला आला वैभव. चल ना तिकडं तिकडं तुमचं. आणि साहेबांना थोडा येण्यासाठी उशीर झाला,
त्यामुळं म्हणजे भाजी बनवण्यासाठी उशीर झाला आणि मुलांना भूक लागली होती, त्यामुळं आम्ही वडापाव मागवला होता. तर आता वैभव वडापाव घेऊन आलाय. तर हे आता चिकन शिजेपर्यंत आम्ही तोपर्यंत वडापाव वगैरे खाऊन घेतो सगळी फॅमिली. आणि फ्रेंड्स आता इथे चिकन शिजलेलं आहे, चिकन व्यवस्थित शिजलंय. तर आता मी इथं फोडणीची तयारी करते. गॅस बंद केला आहे आणि त्यानंतर मी जो हा भाजलेला मसाला होता तो मी सगळा मसाला वाटून घेणार आहे, बारीक अशी पेस्ट करणार आहे त्याची. मसाला पण व्यवस्थित थंड झालेला आहे. तर इथं आता मी अगोदर हे खोबरं वाटून घेते. तर आता हे खोबरं वाटून झालेलं आहे व्यवस्थित. तर त्यामध्येच मी हा कांदा पण टाकते, हे टोमॅटो, म्हणजे हे सगळा मसाला याच्यामध्ये टाकून घेणार आहे आता. कारण एकदाशी खोबरं वाटलं तर मग काय पुढे टेन्शन राहत नाही. हे टोमॅटो, कांदा, हे 2 मिरच्या, त्यानंतर ही कोथिंबीर पण यामध्येच टाकून घेणार आहे. कोथिंबीर थोडंसं जास्ती प्रमाणातच टाकते मी, कारण त्याच्यामुळे म्हणजे जो भाजी आहे त्याला व्यवस्थित तरी येते. आणि हे सगळं मी वाटून घेणार आहे. मसाला बारीक वाटावून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे, जास्ती नाही. तर आता आपला मसाला बारीक वाटून झालेला आहे अशा पद्धतीने. आणि आता ऑलरेडी स्वयंपाक करायला खूप उशीर झालाय, कारण साहेबांनाच कामावरून येण्यासाठी उशीर झाला होता. कारण ते जेव्हा कामावरून आले तर डायरेक्ट त्यांनी म्हणजे सकाळी बसमधून उतरले आणि ते डायरेक्ट त्यांच्या जॉबवरती गेले आणि अख्खा दिवस त्यांनी त्यांचं कामावरती म्हणजे ड्युटी करून आता ते घरी आले आणि त्यांना घरी यायला उशीर झाला होता. त्यामुळे हे स्वयंपाक बनवायचा थोडा राहिला होता. आणि इथे आता मी हे चिकन अशा पद्धतीने काढून घेतो, कारण ते पूर्णच एकदम हे करायचं म्हणजे अंगावरती उडतं. त्यामुळे मी हे आणि हे सुक्का चिकन मी वेगळं बनवत असते आणि रस्सा वेगळा बनवत असते. आणि चिकन म्हणजे थोडंसं असेल तर मग डायरेक्ट भाजीच बनवते त्याची. पण हे आता अर्धा किलो आहे आणि त्यामुळे मग हे अर्धा किलोचं पूर्ण भाजी नाही बनवणार, तर सुक्कं पण चिकन बनवणार आहे मी त्याचं. आणि आता हे या ताटामध्ये काढून घेते हा रस्सा. त्यानंतर थोडंसं पाणी गरम करून घेते, कारण आपल्याला जेवढं भाजीचं प्रमाण जेवढं पाहिजे तेवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे. आता थोडंसं कोमट झालंय पाणी आणि आता मी याला फोडणी देणार आहे डायरेक्ट. पातळ रस्सा बनवण्यासाठी मी तर हे टोप ठेवलं आहे आणि त्यामध्ये आता मी 2 चमचे तेल टाकून घेणार आहे. कारण ऑलरेडी आपण आळणी बनवताना थोडंसं तेल टाकलं होतं, त्यामुळं आता मी फक्त 2च चमचे तेल टाकून घेणार आहे. तर यातला आता अर्धा मसाला मी हे पातळ बनवण्यासाठी मी यामध्ये टाकून घेणार आहे. अर्धा मसाला इथे ठेवला आहे सुक्का बनवण्यासाठी. तर हा घरगुती काळा मसाला. तर आता हे असं म्हणजे तेल सुटेपर्यंत याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मसाल्याला. हे अशा पद्धतीने भाजून घ्यायचं. त्यानंतर मी याच्यामध्ये हा काळा मसाला टाकून घेते. आणि आमच्या घरामध्ये म्हणजे तिखट जास्ती लागतं, त्यामुळे मी इथे 2 चमचे काळा मसाला टाकलाय.
त्यानंतर हे चिकन मसाल्याचं एक पॉकेट मी टाकते याच्यामध्ये आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि हे असं म्हणजे ह्या मसाल्यामध्ये जर आपण हे चटणी वगैरे टाकली ना तर त्याला तरी येते व्यवस्थित. आणि ह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत हे मसाला परतून घ्यायचा. आणि हा मसाला जो आहे तो आता थोडं थोडं तेल सोडत आहे. थोडासा म्हणजे लो फ्लेमवर ठेवायचा, गॅस जास्ती फास्ट नाही करायचा. आणि हे आता अशा पद्धतीने जेव्हा तेल सोडतो मसाला त्या टायमाला हे जे आपण आळणी काढलेला आहे हा रस्सा यामध्ये टाकून घ्यायचा. उकळी फुटेपर्यंत थांबायचं. आणि यामध्ये हे जी कसुरी मेथी आहे ही थोडीशी मी टाकून घेते, कारण याच्यामुळे थोडंसं म्हणजे तरी वगैरे येते चांगली. तर हे अशा प्रकारे ही चोळून अशा एकदम क्रश करून टाकायची मेथी, त्याच्यामुळे चांगली चव पण येते आणि तरी पण येते व्यवस्थित. आणि मीठ तर ऑलरेडी आपण टाकलेलं आहे, त्यामुळं मीठ जर टाकायची गरज लागली तरच टाका, नाही तर टाकायची गरज नाही तसं. आणि इथे आता या रश्श्याला चांगली उकळी फुटलेली आहे, त्याला थोडा वेळ उकळू द्यायचं. त्यानंतर बंद करायचा गॅस ठेवलं. आणि आता मी करते सुक्कं चिकन बनवण्याची तयारी. कुठलंही भांडं घेतलं तर मी अगोदर ते भांडं धुवून घेते, कारण त्याच्यावरती काही मुंगी किंवा काही कॉक्रोच वगैरे काही जर फिरला असेल तर ते, त्यामुळे मी प्रत्येक भांडं धुवूनच घेते. आणि त्यानंतर इथं आता मी कढई ठेवली, त्यानंतर मी 2 चमचे इथं तेल टाकणार आहे. अशा पद्धतीने. आणि त्यानंतर हा जो अर्धा मसाला ठेवला होता, अर्धा मसाला ह्या रश्श्यामध्ये टाकला आणि अर्धा मसाला हा ठेवला होता, तर आता हा मसाला याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे. आणि प्रत्येकाची म्हणजे स्वयंपाकाची पद्धत वेगवेगळी असते, कुठलीही भाजी बनवण्याची पद्धत वेगळी असते. त्यामुळं म्हणजे जरा नवनवीन काहीतरी करून बघितलं तर जरा बरं वाटतं. आणि ही जी मी पद्धत तुम्हाला दाखवली ही एकदा नक्की करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि हा आता मसाला जो टाकला आहे हा तेलामध्ये व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा अशा पद्धतीने. आणि त्यामध्ये सुद्धा मी हा घरगुती काळा मसाला टाकणार आहे. म्हणजे हा काळा मसाला माझ्या सासूबाई बनवून देतात किंवा माझे नणंद बनवून देतात गावाकडून. म्हणजे अजूनपर्यंत मी स्वतः कधी काळा मसाला वगैरे काही लाल मसाला मी काही केला नाही, ते मला गावाकडून आयता भेटतो. आणि इथं पण मी 2 चमचे काळं तिखट टाकलेलं आहे, कारण माझ्या मुलांना आणि माझ्या मिस्टरांना स्पायसी चिकन आवडतं. ते तिखट जर कमी असलं तर मग ते बोलतात की पांचट चिकन बनवलंय, त्यामुळे मी तर स्पायसीच बनवते. आणि हा आता काळा मसाला व्यवस्थित असा फ्राय झाल्याच्या नंतर यामध्ये पण गरम मसाला टाकून घ्यायचा थोडासा. ते पॉकेटमध्येच तसंच असू द्या म्हणून सांगतात, त्यामुळे मी इथे हे पॉकेट असेच ठेवलेले आहेत. आणि आता हे व्यवस्थित फ्राय झाल्याच्या नंतर यामध्ये मी गरम मसाला टाकून घेते. हे अर्ध पाकिट मी टाकणार आहे यामध्ये, म्हणजे याच्यामध्ये 1 अख्खं पाकिट गेलं
आणि याच्यामध्ये अर्ध पाकिट फक्त टाकणार आहे. हे अशा पद्धतीने आता हे तेल सुटलेलं आहे बघा याला पण. तर हे अशा पद्धतीने तेल सुटलंय. तर आता याच्यामध्ये हे जे आपण चिकन काढलं होतं सुक्कं हे मी याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. व्यवस्थित असं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून प्रत्येक चिकनच्या पीसला हा मसाला व्यवस्थित लागला पाहिजे. आणि त्यानंतर थोडंसं मी मीठ टाकून घेते याच्यामध्ये. एवढंसं मीठ टाकून घेते मी. नंतर मी हे झाकून घेते. थोडंसं त्याला वाफ द्यायची आणि त्यानंतर मी याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे. आता हे गॅस बंद केला मी. त्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर बारीक एकदम चिरायची. आणि आता हे जे सुक्कं चिकन आहे हे याला थोडीशी वाफ दिल्याच्या नंतर मी याच्यामध्ये हे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे. आता याला रस्याला तरी बघा किती आली, छान अशी तरी आली. आणि त्याच्यामध्ये मी हे कोथिंबीर टाकून घेतली. आणि हे अशा पद्धतीने तुम्ही बनवून एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कॉमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला ही जी रेसिपी आहे ही कशी वाटली. त्यानंतर मी कधीतरी साहेबांचा पण व्हिडिओ बनवेन, कारण त्यांना तर माझ्यापेक्षा भरपूर छान असं चिकन बनवता येतं. तर मी संडेच्या दिवशी वगैरे मी त्यांच्या हातची रेसिपी दाखवेन तुम्हाला. आणि इथे बघा आमची थाळी तयार झाली आहे. चिकनचा झणझणीत असा रस्सा, सुक्कं चिकन, ज्वारीची भाकरी, भात आणि सोबतीला कांदा आणि लिंबू. तर आता या मग तुम्ही पण टेस्ट करा. आणि हे खूप टेस्टी आणि छान झणझणीत रेसिपी झाली होती. तर नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकरच पुन्हा भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा.